हॅलो गाईज. सो कालपासून मी माझ्या वेट मेंटेनन्स फेजमध्ये आलेली आहे. कारण आता थोडे फंक्शन्स आहेत किंवा थोडे बिझी असणार आहे मी, त्यामुळे मी डाएट नाही करणार आहे. सो त्यामुळे मी माझं वेट जे आहे ते तुम्हाला आठवड्यातून एकदा संडेलाच दाखवेन. सो आता तेच बघायचं आहे की खरंच माझं वेट मेंटेन राहतं आहे का, की वाढतं आहे की कमी होतं आहे ते बघणार आहे. या दिवसांमध्ये काही स्ट्रिक्ट मी करणार नाही. जर मला काही खावंसं वाटलं तर ते नक्की खाईन, पण मग नेक्स्ट टाईम ते थोडंसं मेंटेन ठेवायचा प्रयत्न करेन. सो आजच्या ही दिवसाची सुरुवात मी गरम पाण्याने मस्त केलेली आहे. अंघोळ झाल्यानंतर ब्लॅक कॉफी घेतली आणि त्यानंतर मग किचनमध्ये जाऊन सगळं जेवण करायचं आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सगळं करणार आहे. सो आज मी ब्रेकफास्टमध्ये मला तसं काही वेगळं करायची इच्छा नव्हती खायची, त्यामुळे ब्रोकोली बनवली होती तर तीच घेतली आणि एक पेर घेतलेला आहे मी. हा नाश्ता मी सकाळी 9 वाजता केलेला आहे आणि त्यानंतर मी विचार करते की आपण कॅलरी डेफिसिट असतं ते करूया का, म्हणजे किती कॅलरीज खाल्ल्या, आपल्या बॉडीला किती गरज आहे त्याच्यापेक्षा कमी खायच्या असतात, तर ते सगळं करायचं माझं प्लॅनिंग आहे. केलं नाही आहे कधी मी, मे बी वेट मेंटेनन्समध्ये मला त्याची हेल्प होईल. सो मी आता माझा लंच दाखवते, ज्यामध्ये मी 1.5 ज्वारीची भाकरी घेतलेली आहे. ज्वारी आणि नाचणी मिक्स आहे, वालाची भाजी, दही आणि ब्रोकोली घेऊन मी आता निघालेली आहे ऑफिसला. 2 वाजता मी माझा लंच केलेला आहे आणि त्यानंतर ऑफिसमधून घरी येताना मला शेवपुरी दिसली तर खावीशी वाटली. म्हणजे आय थिंक 1-2 महिने झाले मी ना पाणीपुरी खाल्ली आहे ना शेवपुरी खाल्ली आहे. आणि हे खाऊन झाल्यानंतर घरी येऊन बघते तर मम्मीने अळू बनवलं होतं. अळू आणि भात मला एवढा आवडतो, म्हटलं थोडासा टेस्टसाठी खाते. शेवपुरी खाल्ली होती, म्हटलं बस झालं, भरलं होतं पोट. पण घरी येऊन बघते तर वाटलं खावंसं, म्हणून मग थोडासा भात आणि खाल्लेला आहे. ठीक आहे. सो असा होता माझा आजचा दिवस. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.